तिने सांगितलं तरी तुमचा विश्वास नाहीये का? हे बघा, तुम्ही येणार नसाल तर नका येऊ, मी जाते. बायकोची जरा सुद्धा काळजी नाहीये. तुम्ही जरा त्यांच्या सोबत जा. थांब, येतो. लवकर चला. आता येतो म्हटलं ना, तुझं ना मला हल्ली काही कळेनासं झालंय. मगाशी तुला झोप म्हटलं तर उठून आलीस. कामं करायची हौस फार ना तुला. आता मी नको म्हटलं तर डॉक्टरकडे जायचंय. झालं, पुन्हा सुरू. बोलायचं बंद करणार आहात की नाही? नाही तर मी आपली जाते. तू धमकी देऊ नको ना सारखी सारखी. थांब, शर्ट बदलून येतो जरा. हो, आता डॉक्टर शर्ट बघणार आहे का तुमचा? शर्ट बघणार नाही, पण डॉक्टर आधी पाकिट बघेल. मग तेही घेऊ नको बरोबर. काका, मी आणते ना, थांबा. काय? अय ग, खूप कणकणतय. आता येतो म्हटलं ना, मग जाऊ. काका, हे घ्या पाकिट. पटकन घेऊन जा काकूंना डॉक्टरकडे. तोपर्यंत घर आवरून ठेवते ना मी. पाहिलंस, तुझ्यामुळे हिची धावपळ होते विनाकारण. निघूया का? चल 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 चल. चला. काय ग? अविनाशनी ही पाटी बघायला नको. बघितली तर नसता घोळ होईल. काय आता हे काय नवीन? जुनच आहे. अहो, हवा खेळती राहायला नको का घरात? हवा कसली खेळती ठेवते? चोर खेळतील घरामध्ये तर कळेल. व आदिती आहे ना घरात. काय घरात कुणीच नाही असं थोडंच आहे? आता ती अण्णांकडे लक्ष ठेवणार की दरवाजाकडे? तुम्ही नका हो काळजी करू. आदिती बघेल सगळं नीट. हवा खेळती राहायला पाहिजे घरात. आपण जाऊया लवकर डॉक्टरकडे. काय ताप हळूहळू तुझ्या डोक्यात शिरायला लागलाय. चल. चला चला. नाही थांब, तहान लागले, पाणी पिऊन येतो. तुमचं कसं असतं हो नेहमी. नेमकं बाहेर निघाल्यावरच कशी तहान लागते तुम्हाला? पाणी प्यायला कितीचा वेळ लागतो? थांब तू, आलो मी. हो चला आता, मला खूप त्रास होतोय. हो, अरे पाणी तर पिऊ दे. अण्णा, जाऊन येतो आम्ही. हो, या. चला लवकर. हो. अरे काय तर मोबाईल राहिला. आता तो कशाला हवाय? अरे मोबाईल गरज आहे सध्याची. मग काका, मोबाईल. अरे वा, अण्णा बघितलं, तुमची सून सुपर वुमन आहे. सगळं चटचट करते अगदी. अण्णा, मी काय सांगतो, हा पत्ता कुठे? पत्ता पुढची गल्ली, पण तुम्हाला गाडी इथेच पार्क करावी लागेल, कारण रस्त्याचं काम चालू आहे. जाणार नाही गाडी? नाही जाणार. ओके, थँक्यू.
काय नाही, काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय. कोणी आहे का? कोण आहे? अदिती, बघ जरा बाहेर कोण आलंय. कोण आलंय? अण्णा बघते हा. सर तुम्ही? सॉरी, मी न कळवता आलो. नशीब गेले वाटतं. हा? नाही काय नाही. अजून कोणी येणार आहे का? नाही, माझे नातेवाईक आले होते, बघत होते ते गेले का. नाही, तुमचा खूप गोंधळ झाला असेल, मला मान्य आहे, कारण मी नाही नाही सर, असं काही नाहीये, नो प्रॉब्लेम. नाही, खरं म्हणजे माझं एक काम होतं महत्वाचं, म्हणून मी इथे निघून आलो. म्हणजे तुमची हरकत नसेल तर सर सो सॉरी, प्लीज या ना, या थँक्स. या. मिस आदिती, खरं म्हणजे आय एम व्हेरी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं मी, पण काम इतकं महत्वाचं आहे की नाही सर, इट्स ओके. तुम्ही प्लीज बसा ना, मी प्रेझेंटेशनचं पेनड्राईव्ह घेऊन येते. तुम्हाला कसं कळलं मी प्रेझेंटेशनसाठी आलोय? सर या वेळेला तुम्हाला मीटिंगला जायचंय ना? आणि मगाशी नाही का आपण फोनवर बोललो, त्यावरून मग मी अंदाज. नाही, पण अगदी योग्य अंदाज बांधलात तुम्ही. अदिती, सर का तुझे? हो. बसा ना. हो. बसा ना सर. अण्णा तुम्ही पण बसा ना. एक रिक्षा दिसत नाही मगापासून. कशाला हवी आहे रिक्षा? चालतच जाऊया ना. मॉर्निंग वॉकला आलोय का आपण? आजारी आहेस ना तू? चालत जाणार आहेस? तू उचलून नेऊ तुला? काहीतरी काय बोलताय? अगं आजारी आहेस ना तू? लाजतेस काय? आता तुम्ही इथंच असं बोलत बसणार आहात का? बघ,
मगाशी बोलत होतो ना काहीतरी राहिले आता आठवलं. लगेच छत्री घेऊन येतो मी. काय मरणाचं ऊन आहे. अहो आता परत कशाला जाताय? येतानाच आणायची होती ना छत्री. आता येताना धड पाणी प्यायला देत नव्हतीस मला. छत्री घ्यायचं काय लक्षात राहते? तू आता घाई केली नसतीस ना सगळं व्यवस्थित झालं असतं. सगळं बिघडलं असतं. हा? नाही म्हणजे तब्येत आणखीन बिघडली असती. आणि आता इथे असेच थांबलो तर आणखीन बिघडेल. आणि उन्हात तुझ्या सोबत असं चालत राहिलो ना तर माझी पण तब्येत बिघडेल. एक वेळ परिस्थितीचे चटके सोसेल पण हे उन्हाचे चटके नको. निघूया. निघूया पण. आलो हे आठवलं मला. अगं आई ग, इथे मला बरं नाहीये आणि यांना छत्रीचं पडलंय. नाही जा तुम्ही जा छत्री घेऊन या. इथे माझं डोकं गरगरतंय, मला कसं तरी होत आहे आणि तुम्ही छत्री घेऊन या. नाही एकटेच या छत्रीतनं आणि थेट डॉक्टर कडेच या तुम्ही. मी जाते एकटीच. अरे थांब. अरे त्रास होतोय म्हणून छत्री आणायला जात होतो ना. एक काम कर तू जरा सावलीत थांब इथे. हा लगेच येतो मी. 5 मिनिटावर घर आहे आपलं. आणि डॉक्टर इथे 2 मिनिटावर आहे. मी जाते. काय ग. थांब. थांब आलो मी. हो नाही तर उद्या पेपर मध्ये यायचं. एका बायकोला आजारपणात डॉक्टरकडे पाठवून नवरा छत्री आणायला घरी गेला. थांब आलो मी. अण्णा हे आमचे सर अविनाश सर. नमस्कार. मी अदितीचा. अण्णा माझे अण्णा. हो. तुमची तब्येत कशी आहे आता? बरं आहे आता मी. नाही असणारच, कारण या तुमची फारच काळजी घेतात आणि त्याचसोबत ऑफिसमधील जबाबदारी सुद्धा अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडतात. अदिती पाणी दे त्यांना. हो आणते. जय अदिती खूप सांगत असतात तुमच्याबद्दल. जयराम कडून? तोही तुमच्याच ऑफिसमध्ये आहे ना? हो हो एकत्रच काम करतो ना आम्ही. आणि सर अण्णांना जेव्हा बरं नव्हतं तेव्हा ऑफिसमधले सगळेच आले होते त्यांना बघायला. आणि जयराम बराच वेळ होते तिथे हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे मग सगळ्यांच्याच बाबतीत बोलणं झालं आणि तुमच्याबद्दल सुद्धा खूप बोलणं झालं. हो ना अण्णा? हो खरंच तुम्ही सगळी मंडळी खूप छान आहात. आणि हो ते चष्मा लावतात बघा ते. हा कदम, अरविंद कदम. हा खूप गमतीशीर आहेत पण स्वभावाने खूप चांगले आहेत. आणि माझ्याबद्दल मिस्टर जयरामनी काय सांगितलं? आमचे सर खूप कडक शिस्तीचे आहेत वगैरे वगैरे. नाही सर, जयराम तर तुमचं कौतुक करत असतात. करत होते. बरं मला खरं म्हणजे मीटिंगला जायचंय. ते प्रेझेंटेशन मला डेस्कटॉपवरती सापडलं पण माझा लॅपटॉप हँग झाला, त्यामुळे मला तुमचा लॅपटॉप हवाय प्रेझेंटेशनसाठी. तो घेण्यासाठी आलो. हो सर, देते आत्ता आणून. मला माहिती आहे तुमची तब्येत बरी नसतानाही मला इथे यावं लागलं, तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण हो नाही बरं आहे मी आता. मी बरी आहे. बरी आहे मी आता तशी. मी लॅपटॉप घेऊन येते. अगं हो तो ते पण पाणी दे ना त्यांना आधी.
अरे हो, मी विसरलेच. पाणी घेऊन येते मी. हा अण्णा, तुम्ही जाऊन जरा वेळ पडता का? तुम्ही आत्ताच औषध घेतलंय ना, जरा आराम करा. अगं पण हे घरी आलेत ना. सर, खरंच काही फॉर्मॅलिटीची गरज नाहीये. तुमची मुलगी सांगते, ती इतकी तुमची काळजी घेते, तुम्ही खरंच आराम करा. बरं, पण आपण पुन्हा भेटूया. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. अण्णा, या पुन्हा आपण. नक्की नक्की. सावकाश. अण्णा, तुम्ही आत आराम करा. काका काकू आले की तुम्हाला उठवते मी. हा, काय एक एक मला कणकणतंय, मला गरगरतंय, मला डॉक्टरकडे घेऊन चला. काय झालं? काय नाही झालं म्हणाले डॉक्टर. हो, डॉक्टर नाही म्हणाले ते बरंच झालं ना. उगीच विषाची परीक्षा कशाला बघायची. आता अंगावर आजार पण काढलं आणि उद्या भलत सलत काही झालं म्हणजे काही होत नाही. तुझ्या या आजारपणाचं कारण मला बरोबर माहिती आहे. तुम्हाला माहितीये म्हणजे? हो, मला माहिती आहे. भयानक आजार आहे हा. बऱ्याच डॉक्टरांना यातलं नीट कळत पण नाही. याला म्हातारपण म्हणतात. त्या आलं की असं सारखं वाटतं, आपलं हे दुखतंय, ते दुखतंय. मला फोन द्या. फोन कशाला हवाय? अहो, आधी तिला फोन करायचा आहे. आता घरीच चाललोय ना, मग तेव्हा सांग दिला. डॉक्टर काही म्हणाले नाहीत ते. आणि या पुढे आता फोन देता का? नाही. अहो, पण तिला विचारायला हवं ना. काय म्हणजे घरातली कामं झाली का? ते आता गेल्यावरच बघ. आणि गेल्यावर अविनाश तिथेच असला तर? नाही नाही, आणखी वेळ काढलाच पाहिजे. अहो थांबा. म्हणजे इकडून नको जायला, हा, मग इकडनं जाऊया. खरंच ताप आलाय वाटतं. इथून बरं पडणार नाही का? अहो, पण तिकडून ऊन आहे आणि आता रिक्षाही मिळत नाहीये. इकडून छान सावली आहे ना, इकडून जाऊया. अगं पण हा लांबचा रस्ता आहे. मग काय झालं? मी आता बरी आहे, चालू शकते तेवढं. खरं तुला ताप आला नसला तरी मला आता तुझी काळजी वाटते. हो, तू आता दिवसेंदिवस ना खूप विक्षिप्त वागू लागलेस. हो का? हा. आणि तुमचं वागणं काय योग्य असतं का दरवेळी? हे बघ, मला वाद घालायचा नाही. हा, लवकर जाऊ आपण. हा, अण्णा वाट बघत असतील माझी. हा, चल 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 चल. अहो, इथून नाही. हा, इथून. इथून चल. चला. हे मला सर पोचले असतील, काका समोर आले तर सगळा प्रॉब्लेम होईल. जयरामचं ती फोन का उचलत नाही? पुन्हा जयरामचं. हा जयराम, तर तुम्हाला सातत्याने फोन येतोय. काहीतरी अर्जंट असेल, तुम्ही बोलून घ्या. बोलून घ्या. हॅलो. हॅलो हॅलो आदिती,
अगं किती वेळ फोन करतोय मी. मला सांग सर गेले का तिथून? ती फाईल ना ती माझ्या डेस्कवर आहे. हे कसली फाईल? काय बोलतेस तू? मी सरांबद्दल विचारतोय. हो हो तीच फाईल. ती माझ्या समोर टेबलवर ठेवली आहे. हो म्हणजे अजून तिथेच आहेत? हो हो आलेत ना सर. अच्छा अच्छा तुम्ही पत्ता दिला का? नाही नाही व्यवस्थित पोहोचले ते. आता नुकतेच आले. आणि मला सांग बाकी सगळं कसं आहे? काका काकू? आणि ते क्लायंट टूरला गेलेत. हो बाहेर बाहेर कसे काय गेले? बरं मला सांग अण्णा कुठे? जरा मी तुमच्याशी नंतर बोलू का? सरांना आता प्रेझेंटेशन द्यायचंय नाहीतर त्यांना मीटिंगला जायला उशीर होईल. आदिती एक लक्षात ठेव, काका काकू परत याच्या आत सर तिथून गेले पाहिजे. ओके बाय. काय म्हणाले जयराम? ती एक फाईल त्यांना मिळत नव्हती सर. मी माझ्या डेस्कवर ठेवली आहे ना तर त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला असेल. सर लॅपटॉप आणि पेन. हो येस थँक्यू. मिस आदिती मला थोडं पाणी द्याल? ओह सॉरी सर मी विसरले.